गरबा डान्स करताना त्रास झाला, गरम झालं, उकडायला लागलं म्हणून एखाद्या गरबा नर्तकीनं तिचा घागरा किंवा ब्लाऊज काढून टाकत भोंगळ्यानं डान्स केल्याचं कधी पाहिलंय का? नाही ना? ऐकलंय का? नाही ना? नाही कसं? ऐकलं तर असेलच. अहो, महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत 2021 साली जालन्यातल्या एका लेडीज हॉस्टेलमध्ये काही गुंड, तिथले कर्मचारी आणि पोलीस, स्थानिक पोलीस यांनी दबंगाई करत हॉस्टेलमधल्या गरीब निराधार मुलींना निर्वस्त्र करून नाचायला लावल्याची, त्या मुलींचा विनयभंग केल्याची घटना घडली होती, जी स्थानिक प्रशासनाकडून दाबण्याचा प्रकार झाला. पण चिखलीचे आमदार श्वेता महालेंनी या प्रकरणी सभागृहात आवाज उठवला होता. तेव्हा राज्याचे गृहमंत्री होते अनिल देशमुख. माध्यमांमध्ये यावर चर्चा झडल्या होत्या. महाराष्ट्र के जलगांव में खाकी को बदनाम करने वाली एक बेहद ही चौंका देने वाली घटना सामने आई है। यह शर्मसार करने वाली घटना महाराष्ट्र के जलगांव के सरकारी हॉस्टल की है, जहां कुछ पुलिसकर्मियों ने दबंगों के साथ मिलकर आशादीप महिला हॉस्टल में लड़कियों को न्यूड डांस करने के लिए मजबूर किया। यह मामला महाराष्ट्र विधानसभा में छिखली से भाजपा विधायक श्वेता महाले ने उठाया था। विधायक तक मामला स्थानीय एनजीओ के जरिए पहुंचा है। एनजीओ ने मंगलवार को जलगांव के कलेक्टर से पुलिस की इस वहशियाना हरकत की शिकायत की थी। श्वेता महाले ने कहा, यह घटना राज्य के लिए शर्मनाक है, क्योंकि पुलिस भी इसमें शामिल थी। जिन पर महिलाओं को सुरक्षा देने की जिम्मेदारी है, वे खुद भी शिकारी बन रहे हैं। ऐसी और महिलाएं हो सकती हैं जो शिकार हुई होंगी। हम इस मामले में कठोर कार्रवाई चाहते हैं। महाराष्ट्र के मंत्री अनिल देशमुख ने इस मामले में जांच के आदेश दिए हैं। महाले की ओर से मुद्दा उठाए जाने के बाद देशमुख ने कहा कि राज्य सरकार जांच के लिए 4 सदस्यों की एक कमेटी बनाएगी और 2 दिनों में इसकी रिपोर्ट आएगी। यह हॉस्टल महिला और बाल विकास विभाग द्वारा संचालित किया जाता है। गणेश कॉलोनी में स्थित इस हॉस्टल में निराश्रित, उत्पीड़ित महिलाओं और लड़कियों को आश्रय और भोजन दिया जाता है। इस मामले पर विपक्ष महाराष्ट्र सरकार व पुलिस प्रशासन पर हमलावर है। फिलहाल इस वीडियो में इतना ही। या घटनेची विधान भवनात चर्चा झाली आणि मग कार्यक्षम गृहमंत्र्यांची चौकशीची मागणी जोर धरू लागली. मग गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. 6 महिला अधिकाऱ्यांची एक समिती नेमली आणि चौकशीचा फार सुरकला गेला. या चौकशीत नेमकं काय आढळलं तर न्यूड डान्स करणाऱ्या मुली या राहिल्या बाजूला, देशमुखांसारखा नालायक गृहमंत्री काय स्पष्टीकरण देतोय तर नाचताना गरम झालं, अंगावरच्या वस्त्रांचं ओझं वाटू लागलं म्हणून त्या मुलींनी ब्लाऊज काढला. अतिशयोक्ती वाटत असेल माझ्या बोलण्यात तर पत्रकारांसमोर भर पत्रकार परिषदेत कल पाजळणारा हा गृहमंत्री जो दिसतोय, तो कसा दिसतोय, काय बोलतोय हे तुम्हीच पहा. पुलिसों ने महिलाओं के कपड़े काढ़ून त्यांचे उनका डांस करने लगाया, इस प्रकार की खबर एक पेपर में आई थी। इस घटना की चौकसी करने के लिए 6 सीनियर अधिकारी अलग अलग डिपार्टमेंट की, मेडिकल डिपार्टमेंट, पुलिस डिपार्टमेंट, रेवेन्यू डिपार्टमेंट की 6 महिला अधिकारी, इनकी एक समिति का गठन किया गया था। ये 6 महिला अधिकारी का जो है उनका रिपोर्ट अभी जो सामने जो आया है, उन जो रिपोर्ट दिया है उसमें बताया कि इस प्रकार की घटना वहाँ पे घटी नहीं। वहाँ पे 20 फरवरी को वहाँ के जो है महिला, उन्होंने एक मनोरंजन का कार्यक्रम वहाँ पे रखा था और उस मनोरंजन के कार्यक्रम में गाना गाना, कविता बोलना या गरबा डांस करना या फिल्म गाने के ऊपर डांस करना, इस प्रकार का उनका मनोरंजन प्रोग्राम चालू था। वहाँ पे गरबा डांस करते एक महिला उसको तकलीफ हो रही थी करके उसने जो गरबा के लिए जो गाउन अपना ब्लाउज पहनते बड़ा, उसको शायद निकाला होगा, लेकिन वहाँ पे इस प्रकार की कोई घटना घटी नहीं। ये सिर्फ कल्चरल कार्यक्रम, मनोरंजन कार्यक्रम उनका इनमेट्स का वहाँ पे चालू था। इस प्रकार की जो झूठी तकरार इस घटना की, वहाँ एक रत्नपाला सोनार करके एक महिला उसने दी थी, उसके बारे में भी जानकारी आगे आई है। अरे ये रत्नमाला सोनार जो है, इसके जो रिलेटिव्स है, इन्होंने भी कई बार इसके बारे में पुलिस में कंप्लेंट दी है। पाहिलं, आज हे सारं आठवण्याचं कारण काय असं जर तुम्हाला वाटत असेल, कारण
त्या घटनेला 3-3.5 वर्ष लोटलेली आहेत. 2021ची घटना आहे ती. तर बदलापूरचं जे काही प्रकरण झालं चिमुरड्यांवर अत्याचार प्रकरणी, तो जो बलात्कारी अक्षय शिंदे होता त्याला ठोकलंय पोलिसांनी परवा. म्हणून अस्वस्थ झालेले विरोधक, मावा आघाडीचे सगळे शिलेदार ज्या पद्धतीनं गरळ ओकतायत, ते पाहून असं वाटू लागले की यांच्या राज्यात, यांच्या 2.5 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रात असं काही घडतच नव्हतं. महाराष्ट्र अगदी सुरळीत आणि सुरक्षित हातात होता. कुठे काहीही होत नव्हतं असं वेडंवाकडं. आणि हे सरकारही फार जागरूक पद्धतीनं कार्य करत होतं. आणि त्याआधी महाराष्ट्रात कधी बलात्कार झालेच नाहीत. आणि बलात्कार झाले नाहीत म्हटल्यावर बलात्काऱ्यांना शिक्षाही झाली नाही. अहो, नुसते बलात्कार वगैरे सोडून द्या. जब सय्या भये कोतवाल अशी अवस्था असते ना, त्या परिस्थितीचा फायदा उठवणारे लोक बरेच असतात, भरपूर असतात. हे जे कोतवाल झालेले सय्या असतात ना, ते असहाय्य लेकीवाळींच्या हॉस्टेलमध्ये घुसून दबंगाई करत त्यांना नग्ननृत्य करायला लावणारे समाजकंटक असतात. आणि पोलीस कसे शिरजोर झालेले होते त्यावेळेला, तेही आपण पाहिले. सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्या मदतीनं कुठले राज्यकर्ते खंडणीखोरी करत होते याचाही विचार करायला पाहिजे आपण. बरं, हॉस्टेलमध्ये घुसलेले गुंड आणि पोलीस त्या मुलींचे कपडे काढून नाच करायला सांगून तेवढ्यावरच थांबले असतील का? की आणखी पुढे काही गैरप्रकार घडले आहेत जे भीतीपोटी बाहेर आलेले नाहीत? घडून तर बरंच गेलंय, पण इथं तर तेरी भी चूप और मेरी भी चूप. महाराष्ट्राच्या सध्याच्या गृहमंत्र्यांवर उठसूट तोंडसूट घ्यायला धावणाऱ्या मंडळींची यापूर्वीची विधानं ऐकली म्हणजे कुठेही खुट्ट झालं की गृहमंत्रालय अकार्यक्षम आहे, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, सरकारनं राजीनामा द्यावा. आणि आता गुन्हेगारांवर जरब बसवणारी घटना घडली तर म्हणे या प्रकरणाचा तपास लटकला ना त्याला ठोकल्यानंतर, त्याला मारलाच कशाला? तज्ज्ञ अफीम फरोदे म्हणतात की त्या आरोपीला मारून चूक केली आहे, त्याच्याकडून माहिती मिळाली असती. ही असली कृत्य कुठल्या मनस्थितीत केली जातात, त्यामागची भावना काय असते? ही असली कृत्य करणाऱ्यांना भावना नसतात, तर त्यांच्यातली वासना चाळवलेली असते. जालन्यातल्या हॉस्टेलमध्येही असाच नंगानाच करून घेणाऱ्यांच्या मनातही वासनाच चाळवली गेली होती. पण ते अनिल देशमुखांचे सगळे सोयरे असावेत बहुधा, म्हणूनच त्यांना वाचवलं गेलं त्यावेळेला. या अशा नराधमांना पाठीशी घालणारा वसुलीबाज गृहमंत्री त्यावेळी महाराष्ट्रानं सहन केलाय. हे देवेंद्रजींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांसाठी एक उदाहरण आहे. आरसा आहे आरसा, ज्यात अनिल देशमुखांच्या बगलबच्च्यांनी आधी आपला चेहरा बघायला हवा. हा फरक, ही मोठी बाब तुमच्या लक्षात आणून द्यायची होती, म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.